तर बघा हा एक सिमिलर प्रॉब्लेम आहे, हा आधी के स्कीममध्ये काय स्कीममध्ये एकदा आलेला आहे, ठीक आहे. बघा याचं सोल्युशन पण ते सेम त्यासारखंच. इथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 6 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय दिलेलं आहे 2. मग हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे की ए रेस टू एन इक्वल्स टू काय आहे यम आहे, ठीक आहे. मग बघा आता लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय येतं एन येतं, ठीक आहे. मग ए इक्वल्स टू काय घ्यायचे ना आता इथं ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे, एच्या जागेवरती काय दिलं आहे, एच्या जागेवरती दिलेलं आहे बघा 3. ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 3. याला याच्यासोबत कम्पेअर करायचं. एच्या जागेवरती 3 दिलं आहे, एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे एक्स प्लस 6 आणि एनच्या जागेवरती काय दिलं आहे 2 दिलं आहे, ठीक आहे. मग आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे या फॉर्ममध्ये पुट करा. मग काय येईल इथं ए इक्वल्स टू म्हणजे 3⁻² इक्वल्स टू एक्स प्लस 6, ठीक आहे. मग बघा आता म्हणजेच काय येणार आहे 9 इक्वल्स टू एक्स प्लस 6. मग एक्सची व्हॅल्यू किती येईल, एक्स इक्वल्स टू 9 - 6 म्हणजेच एक्स इक्वल्स टू किती आलं 3 आलं, ठीक आहे. हे भेटलं आपल्याला आन्सर. बघा हा पण प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे 2 मार्कासाठी, ठीक आहे. एक मिनिट हे सेव्ह होत आहे आता. तर पेपरला काय ना की तुम्ही शक्यतो एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म लक्षात ठेवायचं. ए रेस टू एन इक्वल्स टू एम आणि त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू पॉवर. पॉवर काय एन, ठीक आहे. पॉवर तुम्ही जी घ्याल ती पॉवर टाकायची. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.